2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी माले इथं दाखल. विमानतळावर उत्साहात स्वागत. राष्ट्रपती मुईझ यांच्यासोबत होणार द्विपक्षीय चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्या उपस्थितीत भारत ब्रिटन दरम्यानच्या ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षऱ्या. हा केवळ आर्थिक सहकार्याचा नाही तर दोन्ही देशांच्या समृद्धीचा करार. दोन्ही देशात या करारामुळे लघुउद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला चालना. दोन्ही देशांमधील शुल्कात मोठी घट अपेक्षित. ब्रिटनसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा. ब्रिटनमध्ये करारामुळे मोठी रोजगार निर्मिती होऊन दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील. कियर स्टारमर यांनी व्यक्त केला विश्वास. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या कौशल्य प्रतिभेची जोड देणाऱ्या दुहेरी योगदान सहकार्य करारावरही द्विपक्षीय बैठकीत सहमती. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रकाशित केलं राष्ट्रीय सहकारी धोरण. सहकारी संस्थांच्या संख्येत 30% वाढ. प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्याची ग्वाही. भाषा हे संवादाचं माध्यम, वादाचं नाही. इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार ही भूमिका योग्य नाही. JNUमधील मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे परखड उद्गार. अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम पुरवण्याचं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारतानं रचला इतिहास. भारताचं जेतेपद निश्चित. अंतिम फेरीत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या 2 भारतीय महिला आमने-सामने. आणि विदर्भ आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता. गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मुंबईतही जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम.